हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. अपूर्व, जर तू हा फोन इथे घरी विसरून गेला नसतास तर आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणारा दीपक वर्मा स्वतःच त्या तत्वांची तडजोड करणार होता. आणि याच पुराव्याच्या आधारानुसार उद्याच्या कोर्टामध्ये मी हे दाखवणार आहे की शास्त्रीजींचा मृत्यू हा मुळीच नैसर्गिक नव्हता, तर त्यांची हत्या करण्यात आली होती. आता काय करायचं? देव सगळ्यांचं भलं करू. आम्हाला साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करायचा माहितीये आणि हा डाव मी जिंकले. दीपकने हार मानली आणि उद्या कोर्टात मी जिंकणार आहे. आई, माणूस नेहमी द्विधा मनस्थितीत का येतो? का तो कधी कधी अशा मार्गावर येतो जिथून त्याला पुढे जाण्यासाठी खूपच अडचणी येत असतात. आपण कधी कधी पूर्णपणे हरून जातो. बेटा, मला हे तर नाही माहित की तू कोणत्या द्विधा अवस्थेत आहेस, पण देवावर भरवसा ठेव. पण हा जेव्हा महाभारतात लढाई झाली होती तेव्हा अर्जुन देखील असाच तुझ्यासारखाच द्विधा मनस्थितीत होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावलं होतं की हा संसार एक कर्मभूमी आहे. इथे ना कोणी आपलं आहे ना कोणी परक. बस आपल्याला आपलं कर्म करत राहायचंय. आणि बाळा, तू फक्त कर्म कर आणि फळाची अपेक्षा बस तो देव बघेल काय करायचं ते. तुलाही फक्त कर्मच करायचंय, कारण तुझ्या खांद्यावर त्या सगळ्यांच्या विश्वासाची जबाबदारी आहे जे तुझ्यात न्याय पाहतात, जे तुझ्यात स्वतःचा सहारा शोधतात. आणि मला माहितीये बाळा की माझा लेख कुणाच्याही दबावाखाली येऊन कधीच मागे हटणार नाही. आई, तू अगदी योग्य बोलतेस. भटकलो होतो मी, पण तू आज माझे डोळे उघडलेस. मला समजलं आई. आता मी फक्त आणि फक्त माझं कर्मच करणार, फळाची अपेक्षा न ठेवता. हॅलो, हा मॅडम, वकील साहेब आणि मी कोर्टात पोहोचलोय. तुम्ही काळजी नका करू, आज आपले अभिषेक साहेब नक्की सुटणार. ते तर मला आधीच माहितीये. आणखी एक बोलू का मॅडम? दीपक बाबू अजून कोर्टात आलेच नाहीये. आणि तो येणार देखील नाही. येणार देखील नाही? पण आपण एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकता? तुम्हाला जेवढं सांगितलं जाईल मिश्रा तेवढंच करा. जसा कोर्टाकडून आदेश येईल आणि अभिषेक बाहेर आल्यावर सगळ्यात आधी ही बातमी आधी मला ऐकायची. डू यू अंडरस्टँड? ठीक आहे मॅडम. गुड.
देवाकडे एकच मागणं मागते की सत्याचा नेहमी विजय होऊ दे आणि असत्याची हार. आई आई मला आशीर्वाद दे की शास्त्रीजींची हत्या करणाऱ्याला मी शिक्षा देऊ शकेन. विजयी भव. असं होईल माझ्या निर्णयाने सगळ्यांचं जीवन बदलेल. पण एक गोष्ट नक्की की आपण सर्वांनीच तत्वानुसारच चालायचं. अहो तुम्ही असं का बोलताय? काही काळजी करण्यासारखं आहे का? नाही, चिंतेचं काहीच कारण नाही. मी माझ्या मुलींना नेहमी हीच शिकवण देऊ इच्छितो की नेहमी सत्याच्याच वाटेने चालत राहा. मग त्यासाठी कितीही अडचणींना सामोरं जावं लागलं तरी घाबरायचं नाही. हो पप्पा, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. आता निघूया, कोर्टात जायला उशीर होतोय. अरे ती फाईल तर मी कॉलेजमध्येच विसरलो. कुठली फाईल पप्पा? अगं तीच फाईल ज्यात महत्वाचे कागद होते. आणि फाईल आणण्यासाठी कॉलेजमध्ये गेलो तर पोचायला उशीर होईल. आज पहिलीच सुनावणी माझीच आहे. तुम्ही चिंता करू नका, मी ती फाईल घेऊन येते कोर्टात. तुम्ही पुढे जा, मी डायरेक्ट कोर्टात येते. ठीक आहे, तू फाईल घेऊन ये, मी डायरेक्ट कोर्टात जातो. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं बाबा? तुम्ही आम्हाला हे सगळं का सांगताय? मला सांगायचंय की तुमच्या या विश्वासामुळेच मी एवढ्या मोठ्या संकटाचा डोंगर पार करू शकलो. मी खूप नशीबवान आहे की मला तुमच्यासारख्या मुली आणि असा सुंदर परिवार मिळाला. बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण ही केस नक्की जिंकू. बेस्ट ऑफ लक. मी येतो. काय झालं आकांक्षा? सर नाही आले अजून? बघ ना सोहन, पप्पा अजून आले नाहीयेत. ते तर माझ्या आधी निघाले होते.
माहित नाही कुठे आहेत. मला खूप भीती वाटते सोहन. मला काही कळतच नाहीये आणि केस तर आता थोड्या वेळात सुरू होईल. हे बघ, तू काळजी करू नकोस. सर येत असतील, ट्रॅफिक मध्ये अडकले असतील ते. आपण एक काम करूया, आपण वकिलाला जाऊन भेटून येऊया. चल. सुकन्या आमच्या कन्या. अरे ते टेम्पोवाल्याने बाईकवाल्याने ठोकले. ए, उतर खाली, उतर उतर. अरे थांब, थांब. अरे बघा त्याला. बाजूला अरे चला. अरे तर बेसूच झाला. अरे, वाटतं त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. आणि याचा मोबाईल. अरे, यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला न्यायला हवं, नाहीतर त्यांचा जीव जाईल. काय झालं? ऍक्सिडेंट झालाय. कुणाचा माहित नाही. कोण आहे? सर, सर काय झालं तुम्हाला? तुम्ही असली ओळखता? हा, हे तर आमचे प्रोफेसर आहेत. यांचं रगातलं गेलंय. यांना हॉस्पिटलात घेऊन जायला पाहिजे. आणि ह्या त्यांचा मोबाईल. चला 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 भाऊ. चला चला लवकर घेऊन जाऊया. चला. हा, उचला. सांभाळून. सोहन, आता आपण काय करायचं? वकिलांनी पण सांगितलंय की पप्पाच या केसचे एकमेव साक्षीदार आहेत. जर ते वेळेवर नाही आले तर आपण ही केस हरू शकतो. मला तर खूप भीती वाटते. आकांक्षा, तू काळजी करू नकोस. मी फोन करतो सरांना. हॅलो. हॅलो आकांक्षा, सरांचा ऍक्सिडेंट झालाय. ते सिटी हॉस्पिटलला आहे. काय? काय झालं आकांक्षा? अगं काय झालं सांग तरी. पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय. हा बोल मिश्रा. हॅलो मॅडम. मॅडम एक खुश खबर आहे. अभिषेक साहेब पुराव्याशिवाय निर्दोष सुटले. आम्हाला खात्री होती मिश्रा, आमचा अभिषेक निर्दोष सुटणार आहे. आम्हाला माहित होतं. एक सांगू का मॅडम, का कोण जाणे पण दीपक वर्मा कोर्टात आलेच नाहीत. आणि ते कोर्टात आले नाहीत म्हणून जजने केस मागे घेतली. मिश्रा, आता घरी येऊन बोलण्यासाठी पण काही सोडा. मी आता घरी पोहोचतेय. अभिषेकला घेऊन लवकरच या. ओके? ठीक आहे मॅडम. रीमा, पप्पांची तब्येत कशी आहे? डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यांची तब्येत खूपच खराब आहे.
पण रीमा हे सगळं झालं तरी कसं? मी सिव्हिल लाईनच्या तिथून जात होते तेव्हा पाहिलं की खूप गर्दी जमली आहे. जेव्हा मी तिथे पोहोचले तर पाहिलं की सर तिथे बेशुद्ध पडलेत. मी तिथल्या लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की कुठल्या गाडीने त्यांना ठोस मारली. आकांक्षा, मला त्यांची अवस्था नाही बघवल्या जात. रीमा, एक्सक्यूज मी, पेशंट बरोबर कोण आहे? डॉक्टर साहेब, माझे वडील कसे आहेत? हे पहा, मी त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट तर केली आहे, पण त्यांची स्थिती अजूनही खूपच नाजूक आहे. त्यांच्या डोक्याला खूप मार लागला. माझे पप्पा ठीक तर होतील ना? हे बघा मॅडम, मी आता काहीच सांगू शकत नाही. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांचं रक्त खूपच वाया गेलंय. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. मग वाट कसली पाहताय डॉक्टर साहेब? तुम्ही ऑपरेशन सुरू करा ना प्लीज. प्लीज माझ्या पप्पांना वाचवा. ऑपरेशनसाठी तुम्हाला रिसेप्शनवर काही पेपर्सवर सही करावी लागेल आणि त्याचबरोबर 1,00,000 रुपये डिपॉझिट भरावा लागेल. त्यानंतरच मी ऑपरेशन सुरू करू शकतो. सुकन्या आमच्या कन्या. हे पहा डॉक्टर साहेब, मी पूर्ण डिपॉझिट भरते. तुम्ही ऑपरेशन सुरू करा. असं नको व्हायला. माझ्या पप्पांना उशीर झाल्यामुळे. हे बघा मॅडम, मला तुमची काळजी कळते, पण हा या हॉस्पिटलचा नियम आहे. जोपर्यंत तुम्ही 1,00,000 रुपये भरत नाही, ऑपरेशन नाही होणार. तुम्ही डॉक्टर आहात की कोण? एका माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना तुम्हाला तुमच्या डिपॉझिटची पडलीये. हे बघा मॅडम, माझ्याशी भांडून काहीच उपयोग नाही. तुमच्या जवळ फक्त 2 तास उरले. तुम्ही जा आणि पैशांची व्यवस्था करा. त्यानंतर मी तुमच्या वडिलांचं ऑपरेशन सुरू करेन. ओके मॅम, यू कॅन गो प्लीज. सोहन, तू इथेच थांब. मी पैशांची व्यवस्था करून येते. अगं पण आकांक्षा, एवढ्या कमी वेळात तू एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था कशी करणार? ते मी कसंही करेन, पण तू पप्पांची काळजी घे. मिस्टर दीपक वर्मा कुठल्या वॉर्ड मध्ये आहेत? सरळ जा. चल लवकर. सोन कसे आहेत ते? ठीक तर आहेत ना ते? मला त्यांच्याकडे घेऊन चल सोन. मला त्यांच्याकडे घेऊन काकू, तुम्ही सांभाळा स्वतःला. ते लवकर बरे होतील. सोहन, बाबा कुठे आहेत? काय झालंय त्यांना? सांग ना त्यांना काय झालंय. त्यांच्या डोक्याला जबर मार लागलाय दीदी. त्यांची अवस्था खूपच वाईट आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांचं ऑपरेशन करावं लागणार. ऑपरेशन? काकू, आई आई अरे. आई काय झालं तुला? आई काकू, आई काकू सांभाळा. आई. 1,00,000? ही तर खूपच मोठी रक्कम आहे आकांक्षा. 5-10 हजारांची गोष्ट असती तर मी नक्कीच हेल्प केली असती. आय एम सॉरी आकांक्षा, मी यावेळी तुझी काही मदत करू शकत नाही. आई. आई. आई काय झालं तुला? आई. 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 आई
आई आई हे घे पाणी. सोहन सोहन आकांक्षा कुठे आहे? ऑपरेशनसाठी जे पैसे लागणार आहेत त्याची व्यवस्था करण्यासाठी ती बाहेर गेली कुठेतरी. 1,00,000 रुपये एवढे पैसे कुठून येणार आहेत? संजय, मी तुझ्याकडे खूप आशेने आले. प्लीज माझी मदत करशील? एवढी रक्कम? सॉरी आकांक्षा, तसे आई बाबा बाहेर गेले आहेत, नाहीतर मी तुझी मदत नक्कीच केली असती. पण आता माहित नाही बिचारी कुठे कुठे भटकत असेल. मी आत्ता लगेचच अपूर्वशी बोलते. देवा, फक्त 1च तास राहिलाय आणि अजून पैशांची काहीच व्यवस्था झाली नाहीये. मी काय करू? नाही, मला सहरून चालणार नाही. मला काही ना काहीतरी करावंच लागेल. पप्पांचं ऑपरेशन व्हायलाच हवं. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.